जय भीम, नमो बुद्धाय. तर आज बौद्ध एक अस्मिता या चर्चासत्राच्या भाग 3 मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. बंधूंनो, आपण बौद्ध म्हणून आपली नोंद करून घेणं फार महत्त्वाचं आहे आणि तशी कायद्यानं सुद्धा तशी तरतूद आपल्यासाठी करण्यात आलेली आहे. आपणाला माहीतच असेल की बौद्धांच्या सवलतीचा प्रश्न जेव्हा भारत सरकारसमोर मांडण्यात आला तेव्हा भारत सरकारने 1990 मध्ये कॉन्स्टिट्यूशन शेड्यूल कास्ट ऑर्डर्स अमेंडमेंट ॲक्ट 1990 हा पास केलेला आहे. या कायद्यानुसार बौद्धांना सुद्धा शेड्यूल कास्टमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. या कायद्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे पॉइंट 3 मध्ये, नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेन्ड इन पॅराग्राफ 2, नो पर्सन हू प्रोफेस अ रिलिजन different from the Hindu, the Sikh or the Buddhist religion shall be deemed to be a member of scheduled caste. इथे प्रत्यक्ष shall be deemed हा शब्द वापरलेला आहे. एखाद्या कायद्यामध्ये किंवा नियमामध्ये जेव्हा शाल शब्द वापरला जातो ते प्रोव्हिजन मॅन्डेटरी समजल्या जाते. याचा अर्थ असा की ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्यांना शेड्यूल कास्टमध्ये समजण्यात यावे, असे ग्राह्य धरण्यात यावे. ते शेड्यूल कास्ट नाही आहेत, परंतु त्यांना शेड्यूल कास्टमध्ये ग्राह्य धरण्यात यावे असा आदेश भारत सरकारने मान्य केला. ज्या अर्थी कन्व्हर्टेड बुद्धिस्ट लोकांना शेड्यूल कास्टमध्ये ग्राह्य धरण्यात यावे असा अमेंडमेंट ऑर्डर पास केला, याचा अर्थ असा की कन्व्हर्टेड बौद्धांना शेड्यूल कास्टच्या सगळ्याच सवलती, मग त्या रिझर्वेशन असो, एज्युकेशन असो की सोशल असो, त्या लागू झालेल्या आहेत. या अमेंडमेंटच्या आधारे महाराष्ट्र सरकारने सुद्धा अनुसूचित जातीमधून बौद्ध धर्मात धर्मांतर केलेल्या लोकांना अनुसूचित जातीचे समजण्याबाबत तसे प्रमाणपत्र देण्यात यावे असं एक सर्क्युलर 1990 मध्ये काढण्यात आलेलं आहे. आणि महाराष्ट्रातील सर्वच अधिकाऱ्यांना असा आदेश देण्यात आलेले आहेत की जे धर्मांतरित बौद्ध आहेत त्यांना शेड्यूल कास्टचे सर्टिफिकेट देण्यात यावे आणि त्यांना शेड्यूल कास्ट समजण्यात यावे. त्याच्यानंतर हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील सर्व जे कन्व्हर्टेड बुद्धिस्ट आहेत त्यांचं हे कर्तव्य होतं की त्यांनी कन्व्हर्टेड बुद्धिस्टचं सर्टिफिकेट काढून घेणं महत्त्वाचं होतं. तेव्हा याबाबतीत अनेक समज आणि गैरसमज निर्माण झालेत. अनेक प्रश्न भारत सरकारकडे मांडण्यात आले, अनेक कन्फ्युजन मांडण्यात आले. तेव्हा भारत सरकारने सुद्धा हे सगळेच्या सगळे कन्फ्युजन्स दूर करण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात पहिले भारत सरकारने एक परिपत्रक काढलं आणि या परिपत्रकाच्या आधारे रिमूव्हल ऑफ बार ऑन शेड्यूल कास्ट कन्वर्ट्स टू बुद्धिझम फ्रॉम बीइंग डीम्ड टू बी ए मेंबर्स ऑफ शेड्यूल कास्ट, आणि यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर करण्यात आल्या आहे की बौद्धांना सर्टिफिकेट देताना जी प्रक्रिया शेड्यूल कास्टला करण्यात येते तीच करण्यात यावी. फक्त हे कन्व्हर्टेड बौद्ध आहे, पण त्यापूर्वी ते कोणत्या जातीचे होते याचा उल्लेख करणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे.
कारण तसा जर उल्लेख केला नाही तर ते त्या अनुसूचित जातीत होते हे समजता येणार नाही. त्याच्यानंतर अनेक 2016पर्यंत अनेक तक्रारी भारत सरकारकडे गेल्या आणि भारत सरकारने या संपूर्ण तक्रारीचं निरसन केलं आणि संपूर्ण भारतातील अधिकाऱ्यांना असे निर्देश दिले की कन्व्हर्टेड बौद्धांना शेड्यूल कास्टचं सर्टिफिकेट देण्यात यावं. आणि याच आधारे मी स्वतः कन्व्हर्टेड बौद्ध असल्याचं सर्टिफिकेट अधिकाऱ्यांकडून काढलं. हे आहे माझं सर्टिफिकेट. हे सर्टिफिकेट मला बौद्धाचं सर्टिफिकेट मिळालं आहे आणि याच सर्टिफिकेटच्या आधारावर मला भारत सरकारची नोकरीसुद्धा मिळालेली आहे. यानंतर हे बघा, माझं 10वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट आहे. या लिव्हिंग सर्टिफिकेटवर सुद्धा संपूर्ण बौद्ध लिहिलेलं आहे. त्यामुळे मला बौद्धाचं सर्टिफिकेट काढण्यास कसल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. त्याच्यानंतर मी माझ्या मुलाचं सर्टिफिकेट बघा, माझ्या मुलीचं सर्टिफिकेट, माझ्या इतर नातेवाईकांचे सर्टिफिकेट्स बौद्ध म्हणून काढण्यात आले. आता आमच्या काही विद्वान लोकांमध्ये कन्फ्युजन निर्माण झालेलं आहे की कास्ट सर्टिफिकेटचा नमुना जो शेड्यूल कास्टच्या सर्टिफिकेटचा नमुना आहे, जे लोक शेड्यूल कास्टमध्ये येतात त्यांच्यासाठी फार नंबर 6 आहे. फार नंबर 6 इज ओनली फॉर शेड्यूल्ड कास्ट संपूर्ण भारतासाठी. तो एक युनिक प्रोफार्मा आहे आणि सगळ्यांसाठी संपूर्ण भारतासाठी त्या प्रोफार्म्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट देण्यात येते. आता प्रश्न आहे, जे कन्व्हर्टेड बुद्धिस्ट लोक आहेत, हा एक फार नंबर 7 आहे. या फार नंबर 7मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की फार्म ऑफ सर्टिफिकेट टू बी प्रोड्यूस्ड बाय अ कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू शेड्यूल कास्ट कन्वर्ट्स टू बुद्धिझम. हा फॉर्मॅट दोज हू कन्वर्टेड टू बुद्धिझम आहे त्याच्यासाठी आहे. याच्यामध्ये इतकाच फरक केलेला आहे. याच्यामध्ये असं स्पष्ट लिहिलेलं आहे की ॲट सिरियल नंबर 37 विच इज रिकग्नाइज ॲज अ शेड्यूल कास्ट इन रिलेशन टू द स्टेट ऑफ महाराष्ट्र ॲज अंडर आणि बिफोर कन्वर्शन ऑफ बुद्धिझम वी वेअर बिलॉंग्स टू एनी पर्टिक्युलर कास्ट दॅट इज in my caste certificate it is the serial number 37. Accordingly the number will be noted on the caste certificate. कारण असं आहे की बौद्ध धम्म कोणालाही घेता येतो, कोणीही बौद्ध धम्म घेऊ शकतो आणि परंतु ज्या सोशल सिस्टीमच्या आधारावर ज्या काही सोयी सवलती देण्यात आलेल्या आहेत त्या फक्त त्या जातीच्या नावावरच देण्यात येतात आणि म्हणून त्या जातीचा उल्लेख तिथं करणं आवश्यक आहे. आता आमचे काही विद्वान मंडळी असं म्हणतात की महाराष्ट्रामध्ये जी शेड्यूल कास्टची लिस्ट आहे त्याच्यामध्ये एकूण 59 जाती आहेत. मग ही बौद्ध ही जात 60व्या नंबरवर 60व्या नंबरवर का लिहिण्यात आलेली नाही? आता का लिहिण्यात आलेली नाही, त्याचे काय आपल्याला फायदे होतात किंवा आपलं काय नुकसान होणार यावर आपण थोडी चर्चा करूया. कारण 59 या एकूण शेड्यूल कास्ट आहेत आणि शेड्यूल कास्ट नावाची कोणतीही जात नाही. इट इज अ क्लासिफिकेशन ऑफ कास्ट. जर बौद्ध म्हणून जर 59वर जर ती टाकली ती बौद्ध विल बी वन ऑफ द कास्ट लाईक अ 59. म्हणून त्याला कोणत्याही जातीचा स्पेसिफिक दर्जा देण्यात येऊ नये. जर त्याला 60व्या नंबरवर लिहिलं असतं तर जशा 59 जाती आहेत तशी लोकांनी हे 60व्या नंबरची बौद्धसुद्धा एक जात समजण्यात आली असती आणि बौद्ध ही जात नसून तो एक धम्म आहे आणि म्हणून तो 60व्या नंबरवर लिहिण्यात आलेला नाही, किंबहुना लिहिण्याची गरजसुद्धा नाही. कारण अमेंडमेंट ॲक्टमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे बुद्धिस्ट विल बी डीम्ड टू बी, शॅल बी डीम्ड
म्हणजे त्यात 59 आहेत त्याच्याप्रमाणे समजण्यात यावे. मग त्यामध्ये लिहिलं काय किंवा नाही लिहिलं काय, तुम्हाला कन्व्हर्टेड बुद्धिस्टची कास्ट सर्टिफिकेट मिळते आणि त्या सर्टिफिकेटवर तुम्हाला सगळ्यात सोयी सवलती मिळतात. आता आमचे काही कायद्याचे अभ्यासकसुद्धा त्यांचं असं म्हणणं आहे की या फॉर्म नंबर 7च्या आधारे आम्हाला केंद्रात सवलती मिळत नाही. राज्य सरकारचा प्रश्नच नाही आहे, महाराष्ट्र सरकारनं आपल्याला त्या सवलती दिलेल्याच आहे. प्रश्न आहे केंद्र सरकारचा. आता केंद्र सरकार याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं की यू आर बुद्धिस्ट ॲज वेल ॲज शेड्यूल कास्ट, म्हणजे हा प्रोफार्मा नाकारण्याची गरज नाही. 1991 मी स्वतः कास्ट सर्टिफिकेट काढल्यानंतर त्याच्या भरोश्यावर मला स्वतः भारत सरकारची नोकरी मिळाली आणि आतापर्यंत, इफ आय एम नॉट मिस्टेकन, इट इज सब्जेक्टेड टू बी करेक्शन इफ एनी, आतापर्यंत भारतात हे सर्टिफिकेट इनव्हॅलिड आहे आणि या सर्टिफिकेटवर केंद्र सरकारची नोकरी मिळू शकत नाही असा कोणत्याही कोर्टाचा आदेश झालेला नाही. कोणत्याही हायकोर्टाने किंवा सुप्रीम कोर्टाने या कास्ट सर्टिफिकेटला इनव्हॅलिड किंवा इलिगल ठरविलेलं नाही. आता प्रश्न हा येतो, एखाद्या अधिकाऱ्यांनी, एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जर हे सर्टिफिकेट नाकारलं असेल तर आपल्याला माहीत आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांचं नॉलेज किती असते. एक तर प्रशासकीय अधिकारी हेतुपुरस्सरपणे, जातीद्वेषाने, प्रीडिटरमाइंड नेचरने तुम्हाला त्या पदापासून कसं परावृत्त करता येईल हा प्रयत्न करतात आणि तुम्हाला ते कॅन्डिडेटवर तुमचे नाकारतात. आता हा त्यांच्या बुद्धीचा किती मोठेपणा आहे किंवा किती दुराग्रह आहे हा प्रश्न आहे. परंतु असं जर कुठं झालं असेल तर त्या व्यक्तीचं हे कर्तव्य आहे की त्यांनी दिलेला ऑर्डर किंवा तुम्हाला रिजेक्शन झालेलं तुमचं प्रतिनिधित्व हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात चॅलेंज करता आलं असतं. मग जर तुमच्यामध्ये जर असा प्रॉब्लेम निर्माण झाला तर आतापर्यंत हे कास्ट सर्टिफिकेट फॉर्म नंबर 7मध्ये दिलेलं कास्ट सर्टिफिकेट आपण हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात का चॅलेंज केलेलं नाही. अंतिम एखादी प्रशासकीय अधिकारी म्हणजे तो काही अंतिम अधिकारी नसतो. आपल्याकडे कायदा आहे, कायद्यानं आपल्याला संपूर्ण संरक्षण दिलेलं आहे आणि म्हणून आतापर्यंत असं कुठेही झालेलं नाही, कुठेही झालेलं नाही. परंतु या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा आंबेडकर चळवळीतील सो कॉल्ड विद्वानांनी, मग ते चळवळीचे कार्यकर्ते असो, कायद्याचे अभ्यासक असो, यांनी याकडे कधीही प्रयत्न केलेला नाही आणि समाजाला हे कधीही समजावून सांगितलेलं नाही. आणि म्हणून समाजाच्या मनात अशी भीती निर्माण होती, आम्ही जर बौद्धाचं सर्टिफिकेट घेतलं तर आम्हाला केंद्रातल्या सवलती मिळणार नाही, आम्हाला नोकरी मिळणार नाही, आम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही आणि या द्विधा मनस्थितीत ते असल्यामुळे स्वतःचं नाव बौद्ध म्हणून करून घेण्यास ते मागे पुढे पाहत होते. आणि म्हणून हा फॉर्म नंबर 6 आणि 7चा कधीही प्रॉब्लेम करण्यात येऊ नये. त्याच्यानंतर आपल्याला ज्या काही सवलती मिळतात मित्रांनो, या सवलती आपल्याला सोशली, कल्चरली, एज्युकेशनली आपण बॅकवर्ड आहो, आपण डिप्रेस आहो, एक्सप्लॉयटेड आहो म्हणून आपल्याला मिळतात. धर्माच्या नावावर या सवलती आपल्याला मिळत नाही. मग जर आपण इकॉनॉमिकली, फायनान्शियली, कल्चरली, सोशली बॅकवर्ड आहो, मग हा बॅकवर्ड समाज पर्यायाने, कोइन्सिडेंटली त्याच जातीचा होता असं अभ्यासामध्ये समजण्यात आलेलं आहे. म्हणून त्या जातीचा तिथे समावेश करण्यात आलेला आहे. म्हणून त्या जातीचा जोपर्यंत आपण समावेश करणार नाही तोपर्यंत तुम्ही सोशली, इकॉनॉमिकली, कल्चरली बॅकवर्ड होतात, एक्सप्लॉयटेड होतात, डिप्रेस होतात, हे कसं समजण्यात येईल. आणि म्हणून तो जो गैरसमज आहे तो गैरसमज आपण काढून टाकायला पाहिजे. बौद्धांना जर एससी डीम टू बी एससी, आता हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कन्व्हर्टेड बुद्धिस्ट आर डीम्ड टू बी शेड्यूल कास्ट, याचा अर्थ बिलकुल असा होत नाही की बौद्ध ही एखादी जात, स्पेसिफिक जात आहे.
असा एक संभ्रम आमच्या समाजामध्ये निर्माण झाला आहे की आम्ही शेड्यूल कास्टच्या सवलती जर घेतल्या, शेड्यूल कास्टच्या जर सवलती घेतल्या तर बौद्ध ही एक जात होईल. बौद्ध हा धम्मच आहे, तो धम्मच राहणार. बट इट इज डीम्ड टू बी अ शेड्यूल कास्ट इन केस टू गेट द बेनिफिट्स ऑफ गव्हर्नमेंट्स ऑन द बेसिस ऑफ सोशली बॅकवर्डनेस, सोशली डिप्रेस्ड. आणि त्यासाठी जे क्लासिफिकेशन करण्यात आलं आहे त्या क्लासिफिकेशनच्या अनुषंगानं आपल्याला SCचं सर्टिफिकेट कन्व्हर्टेड बौद्धांचं घेता येते. आता प्रश्न आहे, ज्यांना असं वाटते की आम्ही बुद्धिस्ट आहोत, बौद्धामध्ये जात नाही आणि आम्हाला जातीच्या सर्टिफिकेटची गरज नाही, आम्हाला रिझर्वेशनची गरज नाही, आम्हाला कोणत्याही फॅसिलिटीची गरज नाही, तर त्यांना सगळं रान मोकळं आहे. ते फक्त बौद्धांची सर्टिफिकेट घेऊ शकतात, ते सगळे अधिकार नाकारू शकतात. परंतु याचं प्रमाण किती आहे? अजूनही आपल्या महाराष्ट्रातील, आपल्या भारतातील 99% शेड्यूल कास्ट हा आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. आणि म्हणून आपल्याला या सगळ्या सोयी सवलतीची गरज आहे. ज्या दिवशी या सोयी सवलतीची आपल्याला गरज राहणार नाही त्या दिवशी आपल्याला कास्ट सर्टिफिकेटची गरज पडणार नाही, त्या दिवशी आपल्याला रिझर्वेशनची गरज पडणार नाही. आणि आपण आपलं बिलकुल अभिमानानं आपण फक्त बौद्ध म्हणूनच जगू. बौद्ध म्हणून जगणे आणि बौद्ध म्हणून सवलती घेणे या दोन गोष्टी भिन्न आहेत. सवलती आपण त्यासाठी घेतो आहे की आपली परिस्थिती तशी आहे, आपली सोशली परिस्थिती अजून तेवढी स्ट्रॉंग झालेली नाही आणि म्हणून आपल्याला ते कास्ट सर्टिफिकेट कन्व्हर्टेड टू बुद्धिस्टचं घेता येते. तुम्हाला जर फक्त बौद्धांचं सर्टिफिकेट घ्यायचं असेल तर बौद्धांचं सर्टिफिकेट मिळेल. बौद्ध म्हणून, फक्त बौद्ध म्हणून जर तुम्हाला सर्टिफिकेट घ्यायचं असेल किंवा सवलती मिळवायच्या असेल तर बौद्धाला मायनॉरिटी म्हणून भारत सरकारने दर्जा दिलेलाच आहे. जसं मुस्लिम धम्म आहे, ख्रिश्चन आहेत, शीख आहेत, बाकी जे काही धम्म आहेत ज्यांचा मायनॉरिटीमध्ये अल्पसंख्याकामध्ये समावेश होतो, त्याप्रमाणे बौद्धांचा सुद्धा अल्पसंख्याकामध्ये समावेश होतो. कारण आज आपण अल्पसंख्याक आहोत. आज आपण अल्पसंख्याक आहोत कारण असं आहे की आज भारतामध्ये बौद्धांची लोकसंख्या किती आहे? आज भारतामध्ये बौद्धांची लोकसंख्या फक्त 0.84 आहे. म्हणजे आज आपण 1% लोकही भारतामध्ये बौद्ध नाही आहोत. मग जर आपण 1%ही भारतामध्ये बौद्ध नाही याचा अर्थ असा की आपण अल्पसंख्याक आहोत. तर आपण जे अल्पसंख्याक आहोत ते आपल्याला बहुसंख्याक बनायचं आहे. ज्या दिवशी हा अल्पसंख्याक समाज बहुसंख्याक बनेल त्या दिवशी आपल्याला कोणत्याही कास्ट सर्टिफिकेटची, कोणत्याही रिझर्वेशनची गरज राहणार नाही. आणि म्हणून आपल्याला जर बहुसंख्याक बनायचं असेल तर बौद्ध म्हणून आपली नोंद सरकारी दरबारी करणं आवश्यक आहे. सेन्ससमध्ये जनगणना जेव्हा होते त्या जनगणनेमध्ये आपली लोकसंख्या वाढली पाहिजे. जोपर्यंत लोकसंख्येचा रेकॉर्ड भारत सरकारकडे असणार नाही तोपर्यंत बौद्ध धम्माचे इतके लोक आहेत त्याच्यासाठी पॉलिसी कशी बनेल? देशाची पॉलिसी किंवा राज्याची पॉलिसी जेव्हा बनते तेव्हा त्या जातीची, त्या धम्माची लोकसंख्या किती आहे त्याच्या आधारावर ती पॉलिसी बनत असते. बंधूंनो लक्षात घ्या, आपली इतकी दुःखाची परिस्थिती अशी आहे की भारतामध्ये इतर राज्यामध्ये बौद्धांचं प्रमाण फारच कमी आहे. ही बघा, माझ्याकडे संपूर्ण राज्य आहेत भारतातील, त्या सगळ्या राज्यांची बौद्धांची स्थिती काय आहे हे स्पष्ट केलेलं आहे. फार सगळ्यात जास्त बौद्ध फक्त सिक्कीममध्ये आहेत. आणि जिथे बघा, ज्या ठिकाणी आंबेडकरवादी लोकांनी आपली सत्ता भोगली, स्वतःला बाबासाहेब आंबेडकरांची अनुयायी म्हणतात, अशा उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा 0.10 म्हणजे निग्लिजिबल बौद्धांची लोकसंख्या आहे. आणि म्हणून बौद्धांची लोकसंख्या वाढवणं, बौद्धांना अल्पसंख्याकामधून बहुसंख्याक जर आपल्याला करायचं असेल तर बौद्ध म्हणून आपली नोंद जनगणनेमध्ये होणं आवश्यक आहे. बौद्ध म्हणून आपल्याकडे ते सगळेच्या सगळे प्रमाणपत्र होणं आवश्यक आहे. तरच आपण अल्पसंख्याकाचे बहुसंख्याक होऊ आणि आपल्या हितासाठी भारत सरकार किंवा राज्य सरकार एक नीती निर्धारण करेल आणि बौद्ध म्हणून आपली ओळख होईल, आपली अस्मिता तयार होईल,
आपली वेगळी आयडेंटिटी तयार होईल. त्याच्यानंतर बाबासाहेबाचा जो संकल्प होता की संपूर्ण भारत बौद्धमय करायचा. ठीक आहे, बौद्धमय करण्यासाठी आपण दीक्षा घेऊ, बौद्धमय करताना आपण विहारात जाऊ, स्वतःला बौद्ध म्हणू, परंतु आम्ही बौद्ध आहोत याचं मूल्यमापन कसं करायचं? त्याचं मूल्यमापन काही आपल्या शरीरावर किंवा आपल्या डोक्यावर लिहिलेलं नसणार की आपण बौद्ध आहोत. आम्ही बौद्ध आहोत, या देशात एवढे लोक बौद्ध आहेत याचं मूल्यमापन जर करायचं असेल तर भारताच्या लोकसंख्येमध्ये बौद्धांची लोकसंख्या किती आहे याचं मूल्यमापन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भारतामध्ये किती लोक बौद्ध आहेत हे आपल्याला समजणार नाही. आणि बौद्धांची लोकसंख्या आपल्याला वाढवायची आहे. जो भारत बौद्धमय करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? सगळेच म्हणतात की आम्ही बौद्ध आहोत. हे म्हटल्यानं होणार नाही. मी असं म्हटल्यानं होणार नाही का मी बौद्ध आहो. माझ्याकडे सर्टिफिकेट आहे, माझ्याकडे हे आयडेंटिटी प्रूफ आहे, माझ्याकडे सरकारचा पुरावा आहे का आय एम बुद्धिस्ट. मी कायद्यानं लीगली आय एम बुद्धिस्ट. मी स्वतः कितीही म्हटलं की मी बुद्धिस्ट आहे, पण माझ्याकडे जोपर्यंत हे आयडेंटिटी प्रूफ नसणार किंवा माझी नोंद सरकारी दरबारी नसणार तोपर्यंत मी बौद्ध आहो हे कसं म्हणणार? आणि त्यासाठी आपल्या नावाची नोंद बौद्ध म्हणून भारताच्या जनगणनेमध्ये झाली पाहिजे. आपल्याकडे बौद्ध म्हणून आपले प्रमाणपत्र असले पाहिजे आणि बौद्धांची लोकसंख्या भारताच्या रेकॉर्डवर जास्तीत जास्त दिसली पाहिजे, तरच भारत बौद्धमय होईल किंवा बौद्धमय होण्याकडे त्याची वाटचाल राहील असं आपल्याला समजता येईल. अन्यथा जरी आपण आचाराने बौद्ध असलो, जरी आपण विचाराने बौद्ध असलो, जरी आपण दीक्षा घेऊन बौद्ध असलो, परंतु जर आपली नोंद जर झाली नसेल तर आपण बौद्ध आहोत असं कायद्यानं देशातील व्यवस्था आपल्याला स्वीकारणार नाही. आणि म्हणून त्यासाठी बौद्ध म्हणून आपली नोंद होणं आणि बौद्धांचे प्रमाणपत्र आपण मिळवणं हे फार काळाची गरज आहे. आणि तोच बाबासाहेबाचा संकल्प होता की संपूर्ण भारत बाबासाहेबांना बौद्ध करायचा होता. आपण दीक्षा तर घ्यायचीच, विहारात तर जायचंच, आचार विचाराचं पालन तर करायचंच, धम्म समजून तर घ्यायचंच. मी त्याच्या बिलकुल विरोधात नाही, परंतु त्याच्या सोबत बौद्ध म्हणून आपली नोंदसुद्धा करून घेणे तेवढंच महत्त्वाचं आहे. एवढं जर आपण केलं तर बाबासाहेबाचा जो संकल्प आहे भारत बौद्धमय करण्याचा, तो संकल्प बौद्धमय करण्याचा आपण पूर्ण करू आणि बाबासाहेबाचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करू. मला पूर्ण आशा आहे. माझे हे विचार ऐकल्यानंतर जर तुमच्या मनात पुन्हा काही शंका, कुशंका, गैरसमज जर निर्माण झाले असतील तर तुम्ही माझ्यासोबत संपर्क साधू शकता. आपण त्याच्यावर विचार करू, आपण त्याच्यावर चर्चा करू. पुन्हा जे काही मुद्दे अस्पष्ट राहिले असतील ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न करू. परंतु भारत बौद्धमय करण्यासाठी हा एक फार मोठा प्रयत्न आहे आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी, आत्मसन्मानानं जगण्यासाठी, आपली अस्मिता निर्माण करण्यासाठी, बौद्ध म्हणून आम्ही या देशाचे पाईक आहोत हे समजावून देण्यासाठी आणि बाबासाहेबांचा विचार जनमानसामध्ये पोहोचवण्यासाठी स्वतःची नोंद बौद्ध म्हणून करून घेणे ही एक फार महत्त्वाचं आहे. कारण बौद्ध हीच भारताची अस्मिता आहे, बौद्ध हेच भारताची ओळख आहे आणि बौद्ध हेच भारतातील प्रत्येक व्यक्तीची अस्मिता आहे असं मी मानतो. आणि पुन्हा आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत.